नागपुरातील प्राचीन कोराडी जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। या मंदिराचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर आपल्या सोबत आहे। सर कसा उत्साह आहे काय सांगा? 700 वर्षापासून नवरात्र उत्सव आई महालक्ष्मी जगदंबा देवस्थानामध्ये साजरा होतो। आई आज स्वयंभू असतं। दुपारनंतर कवच कुंडल त्या ठिकाणी सजवल्या जातील। आई महालक्ष्मीच्या दर्शनाला 20 लक्षच्या वर लोक येतात, भाविक येतात। 5,500 भाविकांनी अखंड ज्योती या ठिकाणी लावलेल्या आहेत। या सर्वांची व्यवस्था देवस्थान करता आहे आणि हे करताना मला आनंद आहे की या ठिकाणी खूप मोठा एक भाविकांचा एक संच या ठिकाणी आला आहे आणि पुढच्या काळात सुद्धा जे भाविक या ठिकाणी येतात ते मनोकामना मागतात, त्यांची मनोकामना पूर्ण होईल आणि आई महालक्ष्मी सर्वांना आशीर्वाद देईल। महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरामध्ये जी नैसर्गिक आपत्ती येतं ती नैसर्गिक आपत्ती आई महालक्ष्मीला आम्ही विनंती केली आहे या नवरात्रामध्ये या वर्षी तरी नैसर्गिक आपत्ती होऊ देऊ नको, कोणत्याही गरीब माणसाचं शेतकऱ्याचं शेतमजुराचं नुकसान होऊ देऊ नको अशी विनंती आई महालक्ष्मीला आम्ही केली आहे। तुम्ही या मंदिराचे अध्यक्ष म्हणून ही विनंती केली, भाजपचे अध्यक्ष आहे, निवडणुकांचं वर्ष आहे, काय मागितलं जगदंबेकडे? आईच्या देवस्थानात राजकीय काही मागायचं नसतं। आईच्या देवस्थानात फक्त जनतेकरता महाराष्ट्राकरता महाराष्ट्राला देशातलं क्रमांक 1चं राज्य होऊ दे, महाराष्ट्राच्या जनतेला सुखी संपन्न ठेव असंच भावना आईच्या चरणी करावी लागतं। आम्ही ती केली आहे। लोक येतात साधारणतः 9 दिवसात? 9 दिवसामध्ये 20 लक्ष भाविक येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन करून या ठिकाणी चांगल्या आनंदाने या ठिकाणून त्यांच्या मनोकामना पूर्ण करून जातात। अखंड ज्योत सुद्धा इथलं वैशिष्ट्य आहे। 5,500 परिवारांनी अखंड ज्योत लावली आहे आणि पुढच्या काळात त्यांची खूप मागणी होती। आम्ही यावेळी एवढंच करू शकलो, मात्र पुढच्या वेळी 11,000 परिवार लावू शकतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVNine मराठी, कोराडी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।